पोलीस भरती POXच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. पहिला प्रश्न आहे, पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? 1 आंध्र प्रदेश, 2 तामिळनाडू, 3 केरळ, 4 गोवा. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 तामिळनाडू. आणखी काही राज्य आणि उत्सव पाहूयात. केरळमध्ये ओणाम आणि विसू, गोवा कार्निवल, आसाम बिहू. यावर देखील मागच्या काही वर्षांमध्ये प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्राला डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागला आहे? ऑप्शन 1 700, 2 800, 3 750, 4 720. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 720 किलोमीटरचा. प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहेत आणि जिल्हे 36 आहेत. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली तर 1 मे 1960 रोजी. यावर देखील प्रश्न विचारलेले आहे. जी महत्त्वाची माहिती आहे, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे आणि पुढे विचारण्याचे चान्सेस आहेत, अशी माहिती आपण इथे घेऊन आलेलो आहे. क्षेत्रफळ सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं आहे. दक्षिणोत्तर लांबी 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील समुद्रकिनारा लाभलेले जिल्हे जर पाहिले तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. इथून पुढे तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न आणि त्या प्रश्नाशी रिलेटेड आणखीही जे रिपीट झालेले प्रश्न असतील त्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. अगदी फक्त 10 ते 15 मिनटात तुमचे 2 ते 3 तासाचं जेवढे प्रश्न वाचून होतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 10 ते 15 मिनटात इथे आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओज जे असतील PYQ सिरीजच्या त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? 1 कृष्णा, 2 भीमा, 3 गोदावरी, 4 कोयना. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 गोदावरी. जायकवाडी धरण गोदावरी नदीवरती आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर भीमा नदीवरती. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. जायकवाडी प्रकल्प जलाशयाचं नाव काय आहे? नाथसागर. नदी कोणती? गोदावरी. आत्ताच पाहिलं. ठिकाण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर, जायकवाडी, पैठण तालुक्यामध्ये. या सर्व माहितीवरती प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. चौथा प्रश्न, ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 गडचिरोली, 2 गोंदिया, 3 चंद्रपूर, 4 भंडारा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 चंद्रपूर. थोडी माहिती बघूयात. एवढीच माहिती घ्यायची आहे जेवढे प्रश्न येत आहेत, ठीक आहे. एक्स्ट्रा माहिती दिलेली नाही आहे. मी परत एकदा सांगतो आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात जुने, सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान 116.55 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं आहे. महाराष्ट्रामधील एकूण किती आहेत तर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये. ताडोबा अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव नागझिरा, बोर हे व्याघ्र प्रकल्प, म्हणजे टोटल 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. जर भारतात पाहिलं तर 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी आत्ताच रिसेंटली मार्च 2025मध्ये मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क याला मार्च 2025मध्ये अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले आहे 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक एकूण किती आहेत? 9 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात किती सांगितले? 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत, इथे पाहताय तुम्ही. आणि सर्वाधिक जर भारतात जर पाहिलं तर 9 व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेशमध्ये आहे. 58वा व्याघ्र प्रकल्प माहिती असला पाहिजे. मार्च 2025मध्ये प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत. करंट अफेअर्सतील देखील माहिती आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो आहे. मार्च 2025मध्ये माधव नॅशनल पार्क हा 58वा व्याघ्र प्रकल्प भारतातील घोषित करण्यात आलेला आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? 1 वाघ, 2 सिंह, 3 शेकरू, 4 हरिण.
आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 शेकरू. इतर काही माहिती बघूयात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी, एक मिनिट, राज्य प्राणी शेकरू, तिला म्हणजेच खार. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्य फळ आंबा. लोकनृत्य कोणतं आहे? लावणी. महाराष्ट्राचे राज्य पक्षी हरियाल. महाराष्ट्राचे राज्य फूल तामण, मोठा बोंडारा, त्यालाच म्हणतात जारूळ. ठीक आहे. या सर्व माहितीवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. परत रिपीट करतो आहे, नीट लक्ष देऊन बघायचं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताचे 29वे राज्य कोणते आहे? 1 झारखंड, 2 मिझोराम, 3 सिक्कीम, 4 तेलंगणा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 तेलंगणा. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 1 पुणे, 2 नागपूर, 3 कोल्हापूर, 4 औरंगाबाद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून भारताचा 0 मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. आत्ताच पाहिलं. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा नदी तर पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 अकोला, 2 बुलढाणा, 3 वाशिम, 4 जालना. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 बुलढाणा. पुढचा 9वा प्रश्न आहे डॅश डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. 1 शुक्र, 2 बुध, 3 मंगळ, 4 पृथ्वी. सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 बुध. सूर्याच्या सर्वात जवळ आणि सर्वात लहान. त्याचप्रमाणे बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही. असाच देखील प्रश्न आलेला आहे. कोणत्या ग्रहास एकही उपग्रह नाही? कोणत्या ग्रह आहे? तर बुध. सर्वात उष्ण ग्रह आहे तो, लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 10वा प्रश्न भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता? 1 22 मार्च, 2 21 जून, 3 22 डिसेंबर, 4 21 सप्टेंबर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 21 जून. पुढचा 11वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? 1 कार्बन डायऑक्साईड, 2 क्लोरोफ्लोरोकार्बन, 3 हायड्रोजन, 4 वरीलपैकी नाही. हरितगृह वायू नाही असं म्हटलं आहे. ठीक आहे. प्रश्नसुद्धा नीट वाचायचा आहे. पुढचा प्रश्न आहे याचं उत्तर बघूयात. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 हायड्रोजन. हरितगृह वायू नाही कोणता? हायड्रोजन. हरितगृह वायू कोणते ते बघूयात. कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन, जे ऑप्शनमध्ये इतर 2 होते ते हरितगृह वायू आहेत. हरितगृह वायूमुळे पृथ्वीवरील तापमान काय होतं? वाढते. लक्षात ठेवायचं आहे. हरितगृह वायूमुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 1 कर्नाटक, 2 गुजरात, 3 तामिळनाडू, 4 महाराष्ट्र. SRPFमध्ये खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. पोलीस शिपाईला देखील आलेला आहे. व पालघर पोलीस शिपाई, मुंबई बँड्समॅनला सुद्धा आलेला आहे. उत्तर बघूयात लगेचच. आणि याचं उत्तर आहे गुजरात. कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर गुजरात राज्यास. पुढचा प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन, थोडीशी माहिती बघूयात. गुजरातला 1600 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर, हा देखील प्रश्न आलेला आहे. 720 किलोमीटरचा समुद्र आहे. संपूर्ण भारताला लाभलेला समुद्रकिनारा जर पाहिला तर 7517 किलोमीटर आणि भारताची भूसीमा जर पाहिली तर 15200 किलोमीटरची भूसीमा भारताला लागलेली आहे. 4ही प्रश्न महत्त्वाचे त्याच्यावरचे.
1600 किलोमीटरचा समुद्रकिनारा, गुजरातला, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा आणि संपूर्ण भारताला लाभलेला समुद्रकिनारा जर म्हटलं तर 7517 किलोमीटर आणि भारताची भूसीमा किती आहे 15200 किलोमीटरची. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 1 उत्तर प्रदेश, 2 पंजाब, 3 बिहार, 4 हरियाणा. रिपीट झालेला प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 हरियाणा. पानिपत हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील विचारलं आहे, काही वेळेला भारतातील म्हणतात पण आपल्याला नीट प्रश्न वाचायचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन 1 नर्मदा, 2 गोदावरी, 3 भीमा, 4 कृष्णा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 गोदावरी नदी. गोदावरी सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील. गोदावरी नदीचा उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होतो. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे. आणि गोदावरीची जर महाराष्ट्रातील लांबी म्हटली तर 668 किलोमीटर ही महाराष्ट्रातील लांबी आहे. संपूर्ण भारतातील जर लांबी पाहिली गोदावरीची तर ती किती आहे 1465 किलोमीटर आणि कुठे बंगालच्या उपसागराला जाऊन ती मिळते. ठीक आहे, उगम होतो त्र्यंबकेश्वरमध्ये आणि कोणत्या महासागराला जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला. भारतातील टोटल लांबी 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. डॅश डॅश या वायूमुळे 1984 साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. 1 मिथेन, 2 फॉस्फरस पेंटॉक्साईड, 3 क्रिप्टोन, 4 मिथाईल आयसोसायनाईड. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 मिथाईल आयसोसायनाईड. भोपाळ येथील वायू दुर्घटनेत मिथाईल आयसोसायनाईड या वायूला युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या टाकीतून गळती झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. 2 प्रश्न याच्यावरती बनतात. एक तर मिथाईल आयसोसायनाईड कोणता वायू होता आणि दुसरा म्हणजे युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ही कंपनी होती. यावर देखील प्रश्न आलेला आहे. कोणत्या कंपनीच्या टाकीतून वायू गळती झाली होती तर ती कोणत्या? युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ही कंपनी होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे? 1 कर्नाटक, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात, 4 केरळ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 केरळ. कथ्थक उत्तर प्रदेशमध्ये, भरतनाट्यम तामिळनाडू, कुचिपुडी आंध्र प्रदेश तर मोहिनीअट्टम हा केरळ राज्यातील एक प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मॅकमोहन रेषा या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 भारत व चीन, 2 भारत व रशिया, 3 पाकिस्तान अफगाणिस्तान, 4 चीन व पाकिस्तान. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 भारत व चीन. यावर देखील आणखी काही महत्त्वाचे प्रश्न बनतात, बघूयात. भारत आणि शेजारच्या देशांमधील महत्त्वाच्या सीमारेषा पाहूयात. मॅकमोहन लाईन आत्ताच पाहिलं भारत व चायना दरम्यान आहे, चीन दरम्यान. रॅडक्लिफ लाईन ही भारत व पाकिस्तान दरम्यान आहे. ड्युरँड लाईन पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल LAC लक्षात ठेवायचं आहे. LAC आणि LOC हे 2 वेगळे आहेत. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही भारत व चीन दरम्यान आहे. तर नियंत्रण रेषा म्हणजेच LOC लाईन ऑफ कंट्रोल ही भारत व पाकिस्तान दरम्यान आहे. LOC भारत व पाकिस्तान आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही भारत व चीन दरम्यान आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश महासागरात आहे. ऑप्शन 1 अटलांटिक, 2 आर्क्टिक, 3 पॅसिफिक, 4 यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 पॅसिफिक. थोडी माहिती बघूयात. जावा बेटाजवळ सुंदा नावाची गर्त आहे. ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्त आहे. यावर देखील प्रश्न आलेला आहे. हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर सुंदा गर्ता. पुढचा प्रश्न बघूयात.
19वा प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? 1 पेट्रोलियम, 2 मीठ, 3 कोळसा, 4 मॅंगनीज. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पेट्रोलियम. मुंबई हाय पेट्रोलियम या उत्पादनाशी संबंधित आहे, खनिज उत्पादन. पुढचा प्रश्न आहे, भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा डॅश डॅश इतक्या वेळाने पुढे आहे. ऑप्शन 1 5 तास 30 मिनिट, 2 5 तास, 3 4 तास 30 मिनिट, ऑप्शन 4 आहे 45 मिनिट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1 5 तास 30 मिनिट. थोडी माहिती बघूयात. भारतीय प्रमाणवेळ 82 डिग्री रेखावृत्तावरून ठरवली जाते. हे रेखावृत्त अलाहाबाद उत्तर प्रदेशमधून जाते. 2 रेखावृत्तांदरम्यान 4 मिनिटांचा फरक पडतो. आणि चौथा पॉईंट आहे, भारताच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील स्थानिक वेळेत 116 मिनिटांचा फरक आहे. यावर देखील मागच्या काही एक्झाममध्ये प्रश्न रिपीट झालेले आहे. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. तर असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन पुढच्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात परत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.